मित्रांनो, कालच्याच मीटिंगमध्ये मी आता नवीन कॅन्सर हॉस्पिटल बारामतीमध्ये करतोय। त्याची जागा देखील आपलं जे एसटीचा वर्कशॉप होतं ते वर्कशॉप मी पलीकडे घेऊन गेलेलो आहे। त्याचंही काम जोरात चाललेलं आहे। बारामतीचं बस स्थानक तर तुम्हाला महाराष्ट्रात असलं बस स्थानक बघायला मिळणार नाही। तुम्ही निवडून दिलेला आमदार हा कामाचा आमदार आहे, काम करणारा आमदार आहे। माझ्या एवढी कामं आज महाराष्ट्रात कोणी करू शकत नाही, आपला दावा आहे। मी खोटं बोलणार नाही, जे खरं आहे आपलं नाणं खणखणीत आहे। आणि त्याच्यामुळे मधल्या आजच सकाळी तुम्ही कधीतरी या बारामतीच्या जळोचीच्या पलीकड फॉरेस्टमध्ये वन उद्यान डेव्हलप केले, जाऊन बघा। तिथं बोटिंग आहे, तिथं अतिशय दर्जेदार तुम्हाला 2 घटका घरातल्या लोकांना तिथं शांतपणे, तिथं मोर आहेत, तिथं वेगवेगळे प्रकारचे पक्षी आहेत, छोटे प्राणी आहेत, ते त्या ठिकाणी बघायला मिळतात। निसर्ग ज्यावेळेस नुसतं कॉन्क्रीटचं जंगल करून चालत नाही, निसर्गाने देखील पाऊस पडण्याकरता आपण बारामतीमध्ये जुन्या लोकांना आठवत असेल बारामतीत झाडं किती होती। भिगवण रोडला आम्ही आमच्या आजी आजोबांच्या बरोबर अमराईतल्या बंगल्यात पायरीवर बसायचो। समोर रेल्वे स्टेशनला कोण आलं आणि टांगा कुठं डावीकडे चालला का उजवीकडे चालला दिसायचं। आज काय चित्र केलं? क्रीडांगण करतोय, क्रीडा संकुल करतोय, आपले मंडई कमी पडतायत म्हणून मार्केट दुसरीकडे जळोचीमध्ये नेतोय, तिकडे झारगडवाडीला देतोय, सुप्याला करतोय, पेट्रोल पंप करतोय। ज्या ज्या गोष्टी, नदी काय पहिली तुमची नदी होती, कधी वाहत होती का? आता नदी कशी दिसते? अजूनही ते चांगलं करणार आहे, काळजी करू नका। तुम्ही फक्त मला साथ द्या। कुठं माझा मी कमी पडत असेल तर लक्षात आणून द्या, दादा इथं जरा अजून आपण लक्ष घाला, मी लक्ष घालीन। आज राज्याचा अर्थ आपण विभाग बघतोय। आपण आज सकाळी शिवसृष्टीला गेलो होतो। 40 एकरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची शिवसृष्टीचं काम चाललंय। झाल्यावर तुम्ही पण म्हणाला काय केलं ह्यानं, अशा पद्धतीनं तिथं शिवसृष्टी, तिथं आता वेगवेगळ्या महापुरुषांचे आपलं प्रशासकीय इमारत आहे ना, त्याच्या पलीकडची अर्धा एकर जागा, 25 एकर जागा, आणि तिथं सगळे महापुरुषांचे, आता बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, लाल बहादूर शास्त्रींचा पुतळा आहे, पण महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, मौलाना आझाद, अण्णाभाऊ साठे, या सगळ्या महापुरुषांचे तिथं पुतळे, मी अर्धपुतळे व्यवस्थितपणे, म्हणजे तुम्हालाही तिथं अभिमान वाटेल। ज्यावेळेस कोणाची जयंती असेल तर तिथं जाऊन तुम्ही नतमस्तक होऊ शकाल, दर्शन घेऊ शकाल। नव्या पिढीला पण काय या महापुरुषांनी केलं त्याच्या थोडक्यात तिथं माहिती, अशा पद्धतीनं आपण सगळेजण करतोय। हे करताना थोडा वाईटपणा घ्यावा लागतो, कधी कधी कुणी अतिक्रमण करतात, ती काढावी लागतात। आता वेगवेगळ्या रोडला मी वेगवेगळे गाळे करतोय, ते बघताय तुम्ही सगळीकडे। पूर्वीचे तुमचे कॅनॉल, आताचे कॅनॉल, रिमांड होमच्या पाठीमागची तुमची जागा, तिथं कुणी जात नव्हतं, आज तिथं वॉच टॉवर उभं केलेलं आहे। सगळ्या गोष्टी तुम्हाला अभिमान वाटेल अशा पद्धतीनं मी करतोय। कुठेही कामामध्ये हलगर्जीपणा किंवा चुकारपणा नाही। अधिकाऱ्यांच्याकडनं दर्जेदार कामं कशी करून घ्यायची त्याची मला सवय झालेली आहे। आजच्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं अजीजभाई शेख, आमचा सुभाष सोमाणी आणि इतर पण सहकारी मित्रांनी विशेष प्रयत्न केला, सहकार्य केलं। शेवटी आम्ही बेरजेचं राजकारण करतो, आम्ही वजाबाकीचं राजकारण करत नाही, बेरीज करत करतच पुढे जायचं असतं। आणि आज मला का नेहमी सकाळी पहाटे उठून काम करावं असं वाटतं, रात्री उशिरापर्यंत, की तुम्ही एवढं मताचं बोजा माझ्या खांद्यावर टाकता, लाखापेक्षा जास्त मतं देता, त्याच्यामुळे ताठवाने त्या महाराष्ट्राच्या विधिमंडळात जातो आणि मी ठरवतो, गोरगरीब बारामतीची जनता, माझ्या लाडक्या बहिणी, माझे लाडके भाऊ, आमचे नवीन मुलं मुली मला मदत करतात, वडीलधारी आशीर्वाद देतात, मग यांच्याकरता यांनाही अभिमान वाटला पाहिजे की आमचे बारामतीचे रस्ते कसे चकाचक आहेत,
आमच्या बारामतीमध्ये कशा सुविधा आहेत, आमच्या बारामतीमध्ये शिक्षणाची कशी सगळ्या प्रकारची सोय आहे, बारामतीमध्ये मराठी असेल, उर्दू असेल, इंग्लिश असेल, सर्व प्रकारचं शिक्षण माझ्या बारामतीतल्या कुठल्याही तरुणाला तरुणीला हे शिक्षण बारामतीत नाही म्हणून मला कुठंतरी मुंबईला, पुण्याला, संभाजीनगरला, नाशिकला दुसरीकडे कुठं जावं लागतं, अशी वेळ येऊ नये त्याकरता सर्व प्रकारचं शिक्षणाची दालनं ही आपल्या बारामतीमध्ये आपण खोललेली आहे।